महिन्यापासून आपण मुंबईमध्ये सुरू केलेला आहे। आणि डीप क्लीन ड्राईव्ह म्हणजे एका विभागामध्ये इतर 3-4 विभागाची मॅनपॉवर आपण आणतो, मशिनरी आणतो आणि अगदी डीपली त्याचं पूर्णपणे सफाई होते। म्हणजे रस्त्याची रुटीन सफाई होते, स्क्रबिंग होतं, म्हणजे माती काढतात आणि त्यानंतर पाण्याने ते रस्ता धुतला जातो, फुटपाथ धुतले जातात, अंतर्गत रस्ते स्वच्छ होतात, अंतर्गत गल्ल्या स्वच्छ होतात, अंतर्गत गटारं आहेत, फुटपाथच्या खालची गटारं आहेत, त्याचबरोबर त्या भागातले नाले देखील त्याचबरोबर स्वच्छतेसाठी घेतले जातात आणि पब्लिक टॉयलेट देखील त्याची स्वच्छता मी कमिशनरना सांगितले की दिवसातून एकदा न करता 5 ते 6 वेळा केली पाहिजे, जेणेकरून त्या भागामध्ये स्वच्छता रोगराईला खरा राहणार। त्याचबरोबर मेडेनमध्ये किंबहुना आयलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॅन्टेशन करणे, अर्बन फॉरेस्ट तयार करणे यावर देखील फोकस केलेला आहे। ब्युटिफिकेशनवर आम्ही फोकस केला आहे, फ्लायओव्हर आहे, वॉल पेंटिंग आहे, याच्यावर देखील काम मोठ्या जोरामध्ये या ठिकाणी सुरू आहे आणि जेणेकरून पूर्ण मुंबईमध्ये एक डीप क्लीन ड्राईव्ह झाल्यामुळे आज आपल्याला मी सांगतो की परवाच्या दिवशी राष्ट्रपती महोदयांनी महाराष्ट्राला देशामध्ये स्वच्छ महाराष्ट्र म्हणून पुरस्कार दिला। महाराष्ट्रामध्ये नंबर 1 महाराष्ट्र आला देशामध्ये स्वच्छतेमध्ये आणि त्याचबरोबर पोल्युशन 350 वरून 100 वर आलं, काही ठिकाणी आज तर 80 वर आलेलं आहे। त्यामुळे या डीप क्लीन ड्राईव्हचा मोठा परिणाम या मुंबईच्या स्वच्छतेवर झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर स्वच्छता कर्मचारी अधिकारी अतिशय मनापासून काम करत आहेत। याचा रेप्लिका पूर्ण राज्यामध्ये आम्ही करतोय। एक 4 नंबर वॉर्डमध्ये 5 नंबर वॉर्डमध्ये कांदिवलीच्या 26 3 ठिकाणी डीप क्लीनिंगचा कार्यक्रम आहे। आज तुम्ही येताना बघत असलं रोड किती स्वच्छ झालेले आहे। हीच BMC हीच त्यांचं काम केलं, एवढी चांगली स्वच्छता करू शकतात। त्याच्यातून मुख्यमंत्र्यांनी हे जे केलेलं काम आहे त्याच्यामुळे हवेचा जो पोल्युशनचा स्तर आहे प्रचंड खाल्लेला आहे, त्यामुळे लोकांचे आजारसुद्धा कमी होत आहे आणि हे जनतेसाठी चांगली स्वच्छता जनतेसाठी चांगली लोक फार खुश आहेत। आपण बघितलं की सोसायटीची सर्व आली त्याच्यामध्ये विद्यार्थी कॉलेजचे स्टुडंट्स तर जनसामान्य स्वच्छतेसाठी प्राधान्य देतात पण खात नाही। ते आता दुसरं काय विरोधकांचं काम आहे बडबडणं, ते त्यांचं काम बडबडायचं करतायत, आम्ही त्यांना उत्तर कामाच्या माध्यमातून देतो। आता तुम्ही बघितलं असेल हार्बर सीलिंग एवढं मुख्यमंत्री महोदयांच्या पंतप्रधानांनी त्याचं भूमिपूजन उद्घाटन झालं। कितीतरी प्रकल्प आहेत ज्याचे उद्घाटन भूमिपूजन पंतप्रधानांचे उद्घाटनसुद्धा होतं। मोदी साहेबांनी हिंदू धर्म भगवान राम लल्लाचं मंदिर बांधलं की भाई बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं मंदिर ते आम्ही बांधणार म्हणून, ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम करत आहेत। तर तिथे नाही कुठेतरी जात आहेत तर शुभेच्छा तेवढा फार कमी मतात तिथे हवं आणि ती आमची सिक्युअर झाली असं वाटतं। आज या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना सेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि मागाठाण्याचे कार्यसम्राट आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या वतीने मागाठाण्यामध्ये डीप क्लिनिंगचे जे पूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या तर्फे जे आयोजन करण्यात आलं आहे ते आज या नॅन्सी डेपोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्फत या ठिकाणी या डेपोची जी अस्ताव्यवस्था झालेली आहे त्याची पाहणी करून लवकरात लवकर त्याचं नवीन डेपो तयार करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेलं आहे। आणि या ठिकाणी एक 5 स्टार या मागाठाण्याची जी समस्या आहे लोकांची हॉस्पिटलची, ती हॉस्पिटलची समस्या या ठिकाणी सोडवण्यात येईल असं या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मागाठाण्याचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी या ठिकाणी सांगितले आहे। Thank you.